मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते अवैध आणि नियमबाह्य गौण खनिज उत्खननाविरोधात गंभीरपणे चिंतित आहेत. शेत जमिनींचं नुकसान, पर्यावरणाचा हानिकारक परिणाम आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यामुळे स्थानिक स्तरावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी जोरात केली जाते. अॅडव्होकेट राहुल पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून या प्रकारच्या अवैध उत्खननाविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केलं आहे की मुक्ताईनगरच्या काही भागात परवानगीशिवाय किंवा नियमांचं उल्लंघन करून मुरुम, वाळू आणि इतर गौण खनिजांचे उत्खनन सुरू आहे. यामुळे धूळ प्रदूषण वाढत असून शेत जमिनींचे नुकसान होण्यासोबतच नैसर्गिक संसाधनांना देखील गंभीर हानी पोहोचते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक आणि अन्य वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. यामुळे नागरिकांना रोजच्या जीवनात अडचणींचा सामना करावा लागतोय. स्थानिक रहिवाशांनी या परिस्थितीबाबत तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली आहे. अॅडव्होकेट राहुल पाटील यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, खाण व खनिज अधिनियम 1957 तसंच पर्यावरण संरक्षणाशी संबंधित नियमांचं पालन करून अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे. संबंधित विभागांनी तातडीनं निरीक्षण करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसंच भविष्यात अशा प्रकारच्या अवैध क्रियाकलापांना आळा घालावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर.